नमस्कार, आपण पाहतात आपले सर्वात लोकप्रिय न्यूज नेटवर्क लोकशक्ती न्यूज। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। लोकशाही दिनानिमित्त शेवगाव तालुक्यात निराधार योजनेचे ई-केवायसी कॅम्प आयोजित। लोकशाही दिनानिमित्त शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडवण्यासाठी हजर राहण्याचे आवाहन केले होते। याच संधीचा फायदा घेऊन अनेक निराधार योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर व स्त्री शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश सोनवणे यांनी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीविषयी तहसीलदार सांगडे यांना सांगितले। त्यांनी याची दखल घेत तालुक्यात गटनिहाय कॅम्प आयोजित केल्याचे पत्र प्रसिद्ध केले। यावेळी सुनीलराव गरड, भारत संत, संदीपराव गालफाडे, भागवत भवर, आबासाहेब काळे, शंकर राठोड, तारामती काळे, शारदा भवर, तारामती भवर, मीरा चौथे, निर्मला चौथे, कविता शिंदे यांच्यासह बहुसंख्य संजय गांधी, इंदिरा गांधी श्रावणबाळ योजनेचे तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते। लोकशक्ती न्यूज नेटवर्क शेवगाव वंदन करते। आज लोकशाही दिन असल्यामुळे शेवगाव तालुका दंड अधिकारी साहेबांच्या कार्यालयात आम्ही आहोत। शेवगाव तालुक्यातील मोठा तालुका आहे आणि भरपूर संजय गांधी, श्रावणबाळ, कुपन अशा अडचणी असलेले लाभार्थी आज लोकशाही दिनानिमित्त आदरणीय तहसीलदार साहेब सांगडे साहेबांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं का कोणाच्या काय काय अडचणी आहेत त्यांनी तहसील कार्यालयात यावे, म्हणून सगळे लाभार्थी इथं आलेले आहेत। आज सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर आणि विधवा महिलांसाठी काम करणारे स्त्री शक्ती फाउंडेशनचे सोनवणे सर आज आमच्या गावात, नंतर आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली। साहेबांनी परत सगळ्या लोकांसाठी अर्धा पाऊण तास वेळ दिला आणि संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार वाघमारे साहेबांचंही तालुक्यासाठी आणि तालुक्याच्या लाभार्थ्यांसाठी खूप चांगलं सहकार्य असतं। तहसीलदार साहेब सारखं तर तहसीलदार लाभणं ही शेवगाव तालुक्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। आज या लाभार्थ्यांना सगळ्याला तहसीलदार साहेबांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजपासून प्रत्येक सर्कल मध्ये मंडल अधिकाऱ्याच्या अधिकारात जेवढे गाव येते तिथं सगळी तहसील कार्यालयातून टीम येणार। ज्या लोकांचं डीबीटी प्रकरणामुळे काहींचे पगार जे बंद झालेत, काहींचे समजा हयातीचे दाखले पूर्ण झालेले नाहीत, देण्यात आलेले नाहीत, काहींचं आधार कार्ड लिंक नाहीये, अशा ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी डायरेक्ट त्या टीम समोर सांगायच्या। जागोजागी तिथं त्या निमित्त निरसन केलं जाणार आहे। म्हणजे जो लाभार्थी खेड्यापाड्यात राहतो, कोणी अंध आहे, दिव्यांग आहे, विधवा महिला आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना यायला जायला उन्हामुळे त्रास होतो, म्हणून साहेबांनी आणि वाघमारे साहेबांनी अत्यंत चांगला उपक्रम हा शेवगाव तालुक्यासाठी राबवला आहे। लोकशाही दिनानिमित्त लोकांना त्यांनी दिलेले हे खूप छान असं सहकार्य म्हणायचं, त्यासाठी त्यांचे शतशः प्रहारच्या वतीने मी आभार मानते आणि सगळ्या लोकांना विनंती आहे शांततेत तुम्हाला जी तारीख जो वार दिलेला आहे त्या दिवशी येऊन आपल्या अडचणी साहेबांसमोर मांडून समाधान करून घ्यावं। साहेबांचे, सगळ्या टीमचे आणि घटनेचा आधारस्तंभ पत्रकार साहेबांचेही मी शतशः आभार मानते। त्यांनी आज लोकशाही दिनानिमित्त या सगळ्या लोकांच्या समस्या जनतेसमोर यावं, सरकार समोर यावं, शासनासमोर यावं म्हणून ते विशेष इथं आलेले आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार।